आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की शिवभक्त समस्त रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये येतीलच, मोठ्या संख्येने येतीलच. त्याचबरोबर आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळपास 30 फुटी उंच जो पुतळा आहे त्याचं अनावरण तर करणारच आहोत. या व्यतिरिक्त तिथं आपण एक शिवसृष्टी करत आहोत, ज्याच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 गडकिल्ल्यांची जी प्रतिकृती आहे याचंसुद्धा अनावरण प्रातिनिधिक स्वरूपात पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. या व्यतिरिक्त आपण इथे शिवसृष्टीच्या समोरच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले 6 महत्त्वाच्या प्रसंगांचं आपण शिल्पसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये त्याच्याही कामाची सुरुवात ही होणार आहे. त्यामुळे उद्याचा 3 तारखेला होणारा जो सोहळा आहे हा त्याच्यातला प्रथम भाग आहे आणि पुतळ्याचं अनावरण आपण करत आहोत. शिवसृष्टी असेल आणि तिथलं सुशोभीकरण असेल, या सर्व कामांचं सुद्धा एकदा ते परिपूर्ण झाल्यानंतर त्याचासुद्धा शुभारंभ पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहे. आणि खऱ्या अर्थानं या सोहळ्याची सगळेच जण वाट बघत होते, कारण ज्या वेळेला पहिल्यांदा या शिवसृष्टीची कल्पना आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी सर्वांसमोर ठेवली, त्यावेळेला समस्त रोहीकरांनी याचं स्वागत केलं, आनंद व्यक्त केला. आणि माझी खात्री आहे की उद्याच्या सोहळ्यामध्ये सुद्धा एक घरातले सदस्य म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून आपण सगळेच जण मिळून सहभागी होऊ, याबद्दल माझी खात्री आहे. सबंध रोहा शहर आणि तालुक्यासाठी, त्याचबरोबर या विभागातील या परिसरासाठी, आपल्या सगळ्यांसाठीच एक अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा दिवस आहे. आपल्या सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत, ज्यांचं एक आगळं वेगळं स्थान आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, आयुष्यामध्ये आहे, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा येत्या 3 ऑक्टोबर रोजी इथे पार पडत आहे. छत्रपती उदयनराजे महाराज, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि राजे, त्याचबरोबर छत्रपती सरखेल रघुजा राजे आंग्रे यांच्या आणि त्याचबरोबर तटकरे साहेबांच्या प्रमुख हस्ते आणि उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि हा अतिशय दिमागदार असा ऐतिहासिक सोहळा आपल्या रोहा नगरीमध्ये पार पडणार आहे. याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. आदरणीय आमदार अनिकेतभाई असतील, रोह्यातले आमचे सर्व सहकारी असतील, रोह्यातले नागरिक आहेत, सबंध तालुक्यातील नागरिक आहेत, यांनी अतिशय उत्साहाने या सोहळ्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेली आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यामध्ये फक्त रोहा तालुक्यातच नाही तर श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव तालुक्यामध्ये पोवाड्याच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर भजनाच्या स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या गेलेल्या आहेत. आणि याला उदंड असा प्रतिसाद हा सर्वांच्या माध्यमातून मिळत आहे. मी आपल्या माध्यमातून समस्त रायगडवासियांना, रोहेकरांना या 3 तारखेच्या कार्यक्रमाचे मनापासूनचे आमंत्रण या ठिकाणी देते. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनीच सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आणि शिवसृष्टी आपल्या इथे उभारण्यात येत आहे, याचं आपण सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांचं या आपल्या रोहा नगरीमध्ये त्या शिवसृष्टीचं स्वागत करावं, अशीच विनंती करेन. त्याच्यामध्ये काय